नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मंगळ दोष, त्यांचे प्रभाव आणि उपाय. हे मंगळ दोषाचे निवारण करण्यासाठी कोणते उपाय केले जातात आणि त्यांचा प्रभाव काय असतो, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंगळ हा ग्रह ऊर्जा, साहस, आत्मविश्वास आणि संघर्षाचे प्रतीक मानला जातो. कुंडलीतील मंगळ हा प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम आणि द्वादश म्हणजे पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि 12व्या घरामध्ये असेल तर मंगळ दोष निर्माण होतो. यालाच मांगलिक दोष किंवा कुजदोष असे म्हणतात. मंगळ दोषाचे प्रभाव हे वैवाहिक जीवनावर जास्त प्रमाणात पडत असतात. तर उशिरा विवाह होणे, विवाहात अडथळे निर्माण होणे, वैवाहिक जीवनात संघर्ष, भांडणे, तणाव निर्माण होणे, जोडीदाराच्या आरोग्यावर किंवा आयुष्यावर सुद्धा याचा परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो. व्यक्तीच्या स्वभावावर सुद्धा याचा परिणाम जास्त प्रमाणात पडत असतो. जसे की आक्रमकता, चिडचिडेपणा, अधीरपणा, सहनशीलतेचा अभाव असणे. त्यामुळे नातेसंबंधात तणावपूर्ण होऊ शकतात. इतरांशी पटत नाही किंवा संघर्ष करण्यात अडचणी येत असतात. हे आपल्या जीवनामध्ये होत असते. त्यानंतर आरोग्यावरही याचे परिणाम पडत असतात. जसे की अपघात होत राहणे, दुखापती होत राहणे किंवा शारीरिक समस्या उद्भवत असतात. रक्तदाब, डोकेदुखी किंवा मानसिक अस्वस्थता वाढू शकते. सर्जरी किंवा रक्तासंबंधित आजार होण्याची शक्यताही आपल्याला या मंगळदोषामुळे दिसून येते. आर्थिक आणि करिअर संबंधित यावरतीही प्रभाव हा मंगळदोष करत असतो. जसे की नोकरीतील अनिश्चितता, संघर्ष निर्माण होऊ शकतो. व्यवसायात नुकसान किंवा अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. मेहनत करूनही यश मिळत नाही. जास्त वेळ ज्या मेहनत कार्य करतो त्यामध्ये जास्त वेळ लागतो. मंगळ दोष निवारणासाठी आपण काही उपाय पण पाहूयात. वैवाहिक जीवनासंबंधित उपाय आपण सर्वप्रथम पाहूयात. तर मांगलिक असलेल्या व्यक्तींनी मांगलिक जोडीदाराशी विवाह करणे अत्यंत शुभदायक ठरते. विवाहापूर्वी विशेषतः पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे. मंगळ दोषाची पूजा करणे किंवा कुंभविवाह किंवा विष्णू विवाह असेल तर तो करून घ्यावा. कन्येने पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे किंवा पूजा करणे अत्यंत शुभकारक ठरते. त्यानंतर धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय. तर हनुमान चालीसा, सुंदरकांडाचे वाचन करणे हेही अत्यंत फायदेशीर आपल्याला ठरते. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन गुळ आणि चणे अर्पण करणे किंवा वाटणे ही अत्यंत शुभकारक आहे. नवरात्र मध्ये देवीचे उपवास करणे आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करणे हाही लाभदायक ठरतो. त्यासंबंधच मंगळ ग्रहाचा जप ही अत्यंत आवश्यक आहे. ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप दररोज 108 वेळा केला असता अत्यंत शुभकारी फळ मिळते. वस्त्र आणि रत्न, तांबे, मुंगा, रत्न धारण करणे अत्यंत शुभकारी आपल्याला ठरेल. तांबड्या रंगाचे वस्त्र परिधान करणे किंवा लाल चंदनाचा वापर करणे हेही लाभदायक आपल्यासाठी ठरते. अन्नदान आणि दान उपाय यामध्ये आपण मंगळवारी गाईला गूळ किंवा चण्याचे दान खाऊ घालू शकता. त्यानंतर गरिबांना लाल कपडे, तांबड्या कलरच्या फळांचे दान करणे शुभदायक ठरते. रत्नदान करणे किंवा गरजूंसाठी मदती करणे हेही मंगळवारी केले असता अत्यंत शुभकारी ठरते. त्यासोबतच मंगळ दोषाची शांतीची पूजा ही अत्यंत आवश्यक आहे. यामधून सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन आपल्या शरीराभोवती जो ओरा आहे त्यामध्ये अत्यंत शुभकारी फळ आपल्याला हे ग्रह ऊर्जा निर्माण करून देत असतात. त्यामुळे मंगळ दोषाची शांतीची पूजा ही यामध्ये करणे अत्यंत आवश्यक आणि उपायपूर्वक आहे. मंगळ दोषामुळे काही अडचणी येत असतात, ज्यामुळे की आपण हे उपाय करणे अत्यंत आवश्यक असते. या उपायामुळे जे आपल्यावरती अशुभ प्रभाव पडत आहेत ते कमी होऊन आपल्याला अत्यंत शुभकारी फळ हे मंगळ दोषाचे उपाय देत असतात. तर हे उपाय आपण करू शकता. जसे की मंगळ शांती आहे किंवा यामध्ये पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे, कुंभविवाह आहे किंवा विष्णू विवाह आहे. हे उपाय जर आपण केले तर आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल. आणि या मंगळ दोष जर आपल्याही कुंडलीमध्ये उपस्थित असेल तर त्याचे निवारण आपण या उपायानुसार करू शकता. यासारखे अनेक
मोठे छोटे उपाय भरपूर आहेत, हे ते पण आपण करू शकता. मंगळ दोषामुळे आपल्याला सर्व अशुभ प्रभावापासून मुक्तता होऊन शुभफळ प्राप्त होईल. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, सर्व दोष निवारणासाठी काही उपाय, कशा प्रकारे हा दोष निर्माण होतो हे सर्व काही जाणण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे. धन्यवाद.